नमस्कार, मी श्रीधर पोद्दार पुण्यातल्या श्री शिवछत्रपती गड संकुलाच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये आपलं स्वागत करतो। इथे 18वी वरिष्ठ राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा सुरू आहे। यजमान महाराष्ट्राने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे। महाराष्ट्रासमोर आव्हान आहे राजस्थानचं। या लढतीपूर्वी महाराष्ट्राचा कर्णधार जो शतकवीर आहे, ज्यांनी 100 गोल केलेले आहेत, ही कामगिरी करणारा जगातला तो पहिला खेळाडू आहे, अशा आदित्य गणेश वाडे ह्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आदित्यची ओळख म्हणजे तो 5ही राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या त्यांनी आणि ह्या स्पर्धांमध्ये 4 वेळा तो विजेता ठरलेला आहे। नमस्कार। नमस्कार सर। काय वाटतं महाराष्ट्राची रणनीती काय असेल फायनलसाठी? महाराष्ट्राची रणनीती अशी असेल, बेसिकली आमची युजली रणनीती अशी होती की आजपर्यंत मी कायम आपल्या नवीन प्लेयर्सला वगैरे सांगितलं आहे की जे नवीन यंग जनरेशन आज टीममध्ये आली आजपर्यंत, त्यांना आम्ही कायम सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता, कुठलीही टीम असेल कितीही चांगली असेल, तुम्हाला तुमचा नॅचरल आणि चांगला गेम खेळायचा आहे। तुम्ही जे चांगलं करू शकता ते बरोबर थॉट प्रोसेसनी त्याला व्यवस्थित तुम्ही प्लेस करायचे ग्राउंडवरती आल्यानंतर, कुठलंही प्रेशर न घेता। आम्ही सिनियर आहोत, सिनियरचं प्रेशर आहे, क्राऊडचं प्रेशर आहे, समोर टीम चांगली त्याचं प्रेशर आहे, अशा प्रकारे कुठलंही न प्रेशर घेता खेळायचं। हाच हिशोबाने आम्ही आता सेमीफायनलला जी खेळलो ती खूप टफ मॅच होती तशी, कारण काय टेक्निकली आम्ही खूप वर्ष एकत्र खेळलेले प्लेयर्स आम्ही एकत्र खेळत होतो आता त्याच्यात, आणि त्यामुळे ती मॅच एक्स्ट्रा टाईमपर्यंत गेली। पण कुठलाही नवीन प्लेयर खूप जास्ती प्रेशर न घेता खेळल्यामुळे आम्ही ती मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये आमच्या बाजूने 2 गोल करून ती जिंकू शकलो। तर अशाच प्रकारे त्यांना सांगितलं की कुठलंही किती गोल डाऊन होऊ दे, किती बाहेरचे लोक आपल्या अगेन्स्ट असू देत, कान बंद करून तुम्ही फक्त तुम्हाला गोल दिसला पाहिजे आणि आपले 5 लोक दिसली पाहिजे आतली, बाकी काही घेणं देणं नाही ठेवायचं जोपर्यंत आपण ते शेवटच्या मिनिटापर्यंत खेळतोय। आदित्यने सुरुवात रोलर स्केटिंगनी केली आणि आता ह्या खेळाचं जे फ्युजन झालेलं आहे, रोलर स्केटिंग, हँडबॉल आणि बास्केटबॉल, पहिलं प्रेम रोलर स्केटिंग होतं, मग हे प्रेम रोलबॉलमध्ये कसं रूपांतरित झालं? तसं बघायला गेलं ना तर ह्या गेमचे रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे हा गेम कंप्लीट वेगळा आहे। हा कॉम्बिनेशन स्पोर्ट असं तुम्ही म्हणू शकता, पण तसा तो खरा कंप्लीट वेगळा गेम असल्यामुळे तुम्हाला ह्याचे जे स्किल डेव्हलपमेंट आहे ना ती वेगळी आहे कंप्लीट। तुम्हाला बेसिकली स्केटिंग हे खूप नीट आलं पाहिजे। स्केटिंग जर नीट येत असेल तरच तुम्ही हा गेम खेळू शकता, बेसिक आहे सगळ्यात। कारण काय तुम्ही अनलेस अँड अंटिल वर बघून खेळत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येऊ शकत नाही। तुम्ही जर खालती सारखं बॉलकडे बघत राहिला कसं ड्रिबल करायचं, काय करायचं, तर मग पॉसिबल नाही हा गेम खेळणं, कारण की तुमच्याकडे हार्डली 2 सेकंद किंवा 3 सेकंद असतात गोल स्कोर करायला। 30 सेकंड्समध्ये तुम्हाला एक कंपल्सरी अटेम्प्ट करायला लागतो। हे जे सगळे रूल्स आहेत गेम्सचे, हा गेम खूप इंटरेस्टिंग करतं आणि कम्प्लिटली वेगळा आहे। तुम्ही एकदा बघायला गेला तर 101% सगळ्यांना आवडणार आहे हा गेम, एकदा ॲक्च्युली फिजिकली बघितल्यानंतर। तर तेवढा तो इंटेन्स आहे, तेवढा फास्ट आहे आणि 50 मिनटं चालतो, तर त्याची एंटरटेनमेंट वेगळीच आहे। आपण आदित्यला शुभेच्छा देऊयात। आदित्य, ऑल द बेस्ट आणि महाराष्ट्राने जिंकलं पाहिजे आपल्या होम ग्राउंडवर। थँक्यू। बालेवाडी पुणे इथल्या शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधून मी रश्मी महामरे आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आता सुरू होतोय पुरुषांचा अंतिम सामना महाराष्ट्र आणि राजस्थान संघादरम्यान। ही आहे 18वी सिनियर राष्ट्रीय रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धा। 19 मे पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा आता अंतिम सामना सुरू होतोय काही क्षणातच। टॉस जिंकलाय राजस्थाननं आणि बॉल करायला सुरुवात करतील थोड्याच वेळात, पण आपण एक नजर टाकूया दोन्ही संघांवर। महाराष्ट्राचा संघ असा आहे: आदित्य गणेशवाडे कर्णधार, अरिंजय कलकेरी, संजोग तपकीर, रोहन दाभाडे, आदित्य सुतार, हर्षल घुगे, आकाश गणेशवाडे, आदित्य देशमुख, रौनक कांसे, शुभम चव्हाण, एच संकेत आणि अमितेश बोधाडे। प्रशिक्षक आहेत दादासाहेब भोरे आणि टीम मॅनेजर संजय कोल्हे। तर राजस्थानच्या संघात आहेत हिमांशु लांबा कर्णधार, अशोक यादव, विजय बराला, अक्षय चौधरी, भानुप्रताप सिंग, विकी सैनी, सुभाष यादव, विजय यादव, निखिल गेहलोत, सागर जहांगीर, चंद्रवीर सिंग आणि करण यादव। प्रशिक्षक आहेत रमेश सिंग आणि टीम मॅनेजर संजय कुमार। पुरुषांच्या या अंतिम सामन्याचे रेफरी आहेत सुनील थॉमस आणि आनंद पालेकर, तर मॅच रेफरी आहेत जयप्रकाश सिंग। महाराष्ट्राचा संघ अटॅक करण्याच्या मूडमध्ये रोल बॉल हा खेळ 3 क्रीडा प्रकारांपासून बनलेला आहे: रोलर स्केटिंग, बास्केटबॉल आणि हँडबॉल। महाराष्ट्र हा नॅशनल चॅम्पियन आहे, पण आज मात्र कडवी झुंज द्यावी लागणार आहे राजस्थानशी।
दरम्यान राजस्थानचा जर्सी नंबर 2चा खेळाडू विजय बराला अटॅक करण्याच्या मूडमध्ये पास दिलाय. त्यांनी सुभाष यादवने परत पास दिलाय तो विजय बरालाला आणि आता एक गोल. विजय बराला जर्सी नंबर 2 याने एक उत्कृष्ट गोल केलाय दुसऱ्याच मिनिटाला. त्यामुळे राजस्थानचा स्कोअर झालाय 1 आणि महाराष्ट्र 0. महाराष्ट्राच्या गोलकीपरला चकवत त्यांनी हा गोल केला आहे. राजस्थानचे खेळाडू अटॅक करण्याच्या मूडमध्ये परत एकदा. कर्णधार हिमांशू लांबा जर्सी नंबर 10 उत्कृष्ट प्रयास पण गोल करण्यात अपयश आलंय. राजस्थानचे 2 अटॅकर सध्या अटॅक करतायत, विजय बराला आणि कर्णधार हिमांशू लांबा. आणि आता पुन्हा एक गोल, एक उत्कृष्ट गोल विजय बरालाकडून. त्याचं पदलालित्य बघून बेहद खूबसूरत स्पीड आणि ॲक्युरसी याचा सुंदर मिलाफ. 6व्या मिनिटाला राजस्थानचा हा दुसरा गोल गतविजेत्या महाराष्ट्रावर आता दडपण आणलंय त्यांनी आणि 6 मिनिटानंतर स्कोअर आहे महाराष्ट्र 0 राजस्थान 2. आणि आता बघायचं आहे महाराष्ट्राचे खेळाडू काय करतायत ते. महाराष्ट्राचे खेळाडू काहीसे दडपणाखाली खेळताना दिसत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अटॅक करतायत राजस्थानचे खेळाडू. 8 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपला आहे आणि पहिल्या सत्रातल्या 9व्या मिनिटात आपण आहोत. रोल बॉल आहे पुन्हा एकदा विजय बरालेकडे आणि अंडरआर्म रिव्हर्स शॉट मारत आणखी एक गोल चढवलाय आणि धक्का दिलाय गतविजेत्या महाराष्ट्राला. राजस्थान 3 आणि महाराष्ट्र अजूनही 0. पहिलं सत्र सुरू आहे. गतविजेत्या महाराष्ट्राला अजूनही आपलं खातं उघडायचं आहे. दादासाहेब भोरे यांनी टाईम आऊट घेतला आहे, पण आपल्याबरोबर आहेत रोल बॉल या खेळाचे संस्थापक राजू दाभाडे. अंतिम सामना सुरू आहे. खूप चुरशीची लढत सुरू आहे. ह्या खेळाचं जे मिश्रण आहे रोलर स्केटिंग, हँडबॉल आणि बास्केटबॉल, ही जी एक भन्नाट आयडियाची कल्पना ज्याला म्हणतो ती लढवली आहे राजू दाभाडे यांनी. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. राजू सर, तुमचं अभिनंदन. करोना काळानंतर आपण कमबॅक करतो या स्पर्धेच्याद्वारे. ह्या खेळाचा तुम्ही शोध लावला. आम्हाला सांगा की तो कुठला क्षण होता नवनिर्मितीचा की ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की अशी काहीतरी एक खतरनाक कल्पना लढवावी, एकदम भन्नाट अशी आयडियाची कल्पना ज्याला म्हणतो आपण. खरोखरच म्हणजे आपण आयडियाची कल्पना म्हणू शकतो. कारण असं की मी एक स्वतः क्रीडा शिक्षक असल्यामुळं बऱ्याच खेळांचं मी कोचिंग शाळेमध्ये करत होतो आणि शाळेच्या टीम्स माझ्या इंटरस्कूलच्या कॉम्पिटिशनसाठी मी घेऊन जात असतो. पण बऱ्याच वेळेला घेऊन जात असताना सगळ्या खेळांची मी थोडीफार माहिती घेतलेली होती. आणि जेव्हा मी माझ्या शाळेमध्ये कोचिंग करत असतो संध्याकाळी आफ्टर स्कूल मी 1 तासभर एक्स्ट्रा मुलांना कोचिंग करत असतो, तर तेव्हा मी स्केटिंगचं, बास्केटबॉलचं असं कोचिंग आमचं चालू असतं. तर स्केटिंगचं कोचिंग करताना बास्केटबॉलच्या ग्राउंडवरचा बॉल माझ्याकडे आला आणि मग तो जस्ट मी स्केटवरती तो मी जस्ट बॉल घेतला, ड्रिबल केला आणि परत त्यांना देऊन टाकला. मला तेव्हा मला काहीच म्हणजे हे झालं नाही. पण नंतर मी घरी गेल्यानंतर मला जरा की अरे तो बॉल आला होता, आपण घेतला होता, आपण ड्रिबल करून त्यांना परत दिला, म्हणजे थोडंसं त्यात आणखी काही करू शकतो का. मग दुसऱ्या दिवशी मी बॉल मागून घेतला, म्हणजे बॉल द्या रे एक आम्हाला. आणि मी बॉल घेतला आणि माझ्या जी आम्ही कोचिंगला मुलं होती त्यांच्याकडे मी तो बॉल जस्ट म्हणलो असा पास दिला, म्हणलं हे बॉस तुम्ही तुमच्याकडे घ्या, परत माझ्याकडे द्या, तुमच्याकडे घ्या, माझ्याकडे द्या, असं केलं. मग एक टप्पा पास दिला, मग अप्पर हेड, ओव्हर हेड, डाऊन असं पासिंग केलं. नंतर मग म्हटलं की आता बॉल तुम्ही इथे घेऊन त्या कोपऱ्यापर्यंत जर ड्रिबल करत तिथून परत इकडे या. तर थोडंसं जरा म्हणजे त्यातनं जरा आयडिया येत गेली की अरे असं काहीतरी आपण होऊ शकतं, करू शकतो. मग त्याच्यावरती बराच रिसर्च केला म्हणलं तरी चालेल आणि त्याचं रूल रेग्युलेशन आपण तयार केले. मग त्यासाठी रूल रेग्युलेशन तयार करताना बास्केटबॉलचा शोध कसा लागला, फुटबॉलचा शोध कसा लागला, क्रिकेटचा शोध कसा लागला, स्केटिंग कसं चालू झालं, ह्या सगळ्याचा आपण त्यावेळेला विचार केला आणि सगळ्याची हिस्ट्री चेक केली. हिस्ट्री चेक केल्यानंतर लक्षात आलं की त्या सिच्युएशनला त्या वेळेला तशा काहीतरी परिस्थिती होत्या आणि ते घडलं आणि त्यातून हा खेळ निर्माण झाला. मला एक असं जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की हा जेव्हा खेळ तुम्ही शोधला तेव्हा त्याच्याविषयी लोकांची प्रतिक्रिया काय येईल किंवा तुम्ही त्यांच्याशी हे सगळं चर्चा केली त्यांची काय पहिली प्रतिक्रिया होती, त्या किती नकारात्मक होत्या किंवा किती सकारात्मक होत्या? काही जण म्हणाले की अरे तू क्रीडा शिक्षक आहेस आणि जे खेळ आपण कोचिंग करतो किंवा कॉम्पिटिशनला घेऊन जातो ते सगळे ऑलिम्पिक्स गेम्स असतात आणि त्याचं सगळं रेकग्नेशन वगैरे असतं, त्यामुळं ते सगळं वरच्या लेवलचं असतं किंवा ते आपल्याकडनं होऊ शकत नाही किंवा आपण करू शकत नाही असं काही जणांनी बोलले. काही जण म्हणले की ठीक आहे तू प्रयत्न कर, हो झालं तर वेल अँड गुड. आणि मग मी म्हटलं की मी माझा पण थोडा विचार केला. मी माझ्या जरा आणखी जवळचे जे होते त्यांच्याशी पण चर्चा केली
आणि म्हटलं की ठीक आहे, जास्तीत जास्त काय होईल की सक्सेस होणार नाही, पण प्रयत्न करूयात. आणि प्रयत्न केला, त्याचे रूल रेग्युलेशन लिहिले, सगळं ॲक्च्युली ग्राउंड, गोलपोस्ट, बॉल, प्लेईंग सिच्युएशन सगळं आम्ही फायनल केलं. आणि त्याचा सगळा डाटा आम्ही स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाला पाठवला, साईला पाठवला. साईनी नंतर मग साईने म्हटलं की त्यांनी आम्हाला एक डेट दिली की या दिवशी आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आणि डायरेक्टर येतील आणि त्यांच्यासमोर मग म्हणजे आम्ही हे खेळाचं लॉन्चिंग करू, प्रेझेंटेशन करू. तर त्या दिवशी त्यांच्या बालेवाडीतच आम्ही ते केलं. आणि योगायोग की बालेवाडीमध्येच त्याचं लॉन्चिंग केलं. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्या डायरेक्टरांनी, प्रोजेक्ट ऑफिसरने आम्हाला काही सूचना दिल्या, त्याप्रमाणे आम्ही त्या सूचना फॉलो करून आम्ही मग नंतर मागे पाहिलंच नाही. मग डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल करतच सुटलो. पालकांचा आपण बघतो की पालकांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. ते खूप चिकित्सक असतात आणि आमच्या काळात होतं की मुलांना खेळू नका म्हणायचे आणि आताची पालक जी मंडळी आहेत ती मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. तर तुम्ही जेव्हा पालकांना हा खेळ इंट्रोड्यूस केला किंवा त्यांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आपल्या मुलांनी बाबा क्रिकेटसारखा खेळ खेळावा किंवा एखादा टेनिस, रॅकेट स्पोर्ट्स जे आहेत, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, ह्याच्याऐवजी ह्या खेळाकडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला किती परिश्रम घ्यावे लागले? माझी पहिली जी बॅच होती ना, म्हणजे खरंच योगायोग की हे सगळं करताना म्हणजे ते दिल्लीचे डायरेक्टरची टीम आणायची इथं, मग ते सगळे बालेवाडी बुकिंग करायची, मुलांना ड्रेसेस करायचे, 2 टीम्स वेगवेगळ्या करायच्या. हे सगळं करताना पालकांनी जास्त इनिशिएटिव्ह घेतला. आणि पालकांनी म्हटलं की सर तुम्ही फक्त तुम्ही ह्याच्यावरती फोकस करा, टेक्निकवरती फोकस करा, ग्राउंडवरती फोकस करा, बाकी सगळं आम्ही करतो. आणि पालकांनी लिटरली त्यावेळेला पालकांनी कॉन्ट्रिब्युशन काढलं आणि त्यांनी त्याचं या खेळाचं लॉन्चिंग केलेलं आहे. इवन मला फेडरेशन रजिस्टर करायची होती, पण रजिस्टर करताना देखील मला पालकांनीच मदत केली. त्यांनी म्हणजे आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत मदत केली. आणि त्याच्यामुळं हे म्हणजे त्यांनी ते हे झाड लावलेलं आहे आणि आज ते मोठं होत आहे. त्यामुळे पालकांचा मला खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. आज देखील आत्ता जर तुम्ही म्हटलं ना तर आत्ता JNKच्या टीममध्ये, आमच्या महाराष्ट्राच्या टीममध्ये, इतर 2-3 टीममध्ये की आमची अशी खेळाडू आहेत की हा सगळा सेटअप आपण बघतो आहे किंवा या स्पर्धेचं आयोजन बघतो आहे, यांनी खूप मोठे वाटा यांचा. आमचा मिहीर साने हा आत्ता UAEमध्ये सर्व्हिसला आहे, पण फक्त ह्या इव्हेंटसाठी तो इथे आला आहे आणि इव्हेंटला मदत केली आणि तो स्वतः खेळतो. म्हणजे असे आत्ताच्या म्हणजे हे खेळाडू आहेत आणि एवढं चांगलं त्यांचा सपोर्ट मिळतो आहे, त्यांच्या पालकांचा पण सपोर्ट मिळतो आहे. खूप सर म्हणजे की त्यांच्या सहकार्याशिवाय हे होणं शक्यच नाही. कार्यकर्त्यांचं पाठबळ हे एका कुठल्याही खेळाची फार मोठी पायाभरणी असते. आपण राजू सरांना शुभेच्छा देऊयात आणि अंतिम सामन्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. पहिलं सत्र सुरू आहे. स्कोर आहे गतविजेता महाराष्ट्र 0 आणि राजस्थान 3. दरम्यान अटॅक करतोय महाराष्ट्राचा संघ. रोल बॉल आहे तो जर्सी नंबर 12 अमितेश बोधाडेकडे आणि या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गोल करण्याच्या प्रतीक्षेत आणि आता एक उत्कृष्ट फील्ड गोल अमितेश बोधाडेने केलाय आणि महाराष्ट्राचं खातं उघडलं गेलंय. महाराष्ट्राचे प्रशिक्षक दादासाहेब भोरे यांच्या कानमंत्रांनी फरक पडल्याचं दिसतंय महाराष्ट्राच्या खेळाडूंवर आणि ॲग्रेसिव्ह मूडमध्ये दिसत आहेत महाराष्ट्राचे खेळाडू. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न, पण राजस्थानचा गोलकीपर अशोक यादवनी या स्पर्धेत आपलं सातत्य राखलंय. महाराष्ट्र पुन्हा एकदा अटॅक करण्याच्या मूडमध्ये. रोल बॉल आहे जर्सी नंबर 9 रौनक कानसेकडे आणि ओव्हरआर्म रिव्हर्स थ्रो करत त्यानं सुंदर गोल केलाय. अशोक यादवसारख्या मुरलेल्या गोलकीपरला चकवत त्यांनी हा सुंदर गोल केलाय. त्यामुळे महाराष्ट्राचा स्कोअर झालाय 2 तर राजस्थानचा 3. रोल बॉल पुन्हा एकदा हातात घेतलाय राजस्थानचा कर्णधार हिमांशू लांबानं. पाहूया आता तो काय करतोय ते. कोणालाही बॉल पास न करता तो अटॅक करतोय आणि एक उत्कृष्ट गोल हिमांशू लांबाचा. राजस्थानचा स्कोअर आता झालाय 4 तर महाराष्ट्राचा स्कोअर आहे 2. कर्णधाराला साजेसा असा खेळ हिमांशू लांबानी केलाय. सतत 5 वर्ष तो या स्पर्धेत खेळतोय. अमितेश, आदित्य आणि रौनक पुन्हा एकदा तयारीत. पहिलं सत्र संपायला अजून काही मिनिटं आहेत. दरम्यान महाराष्ट्राचे खेळाडू पुन्हा एकदा अटॅक करताना पण एक असफल प्रयत्न ठरलाय. बालेवाडी पुणे इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगतेय 18वी राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धा. अंतिम सामना सुरू आहे पुरुष गटात, महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान. तर या फायनल नंतर महिला गटाची फायनल होईल.
उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या 2 संघादरम्यान. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला पार्थसारथी जेना दिसत आहेत, सचिव ओडिशा रोलबॉल संघटना. आणि आता हाफ टाईमला आपण त्यांच्याशी नक्की बातचीत करूया. दरम्यान मॅच रेफरी जयप्रकाश सिंग यांनी शिटी वाजवत पहिलं सत्र संपल्याचं जाहीर केलंय. तेव्हा पहिल्या सत्राअखेर महाराष्ट्राचा स्कोअर आहे 2 तर राजस्थानचा स्कोअर आहे 4. पुण्यामध्ये जन्म झालेला हा खेळ राज्याच्याच नव्हे देशाच्या नव्हे तर जगाच्याही कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. ओरिसासारखं जे राज्य आहे जे खेळासाठी ओळखलं जातं त्या संघटनेचे सेक्रेटरी आपल्याबरोबर आहेत. नमस्ते सर, ओडिशा रोलबॉल एसोसिएशन का जनरल सेक्रेटरी हो. आपके स्टेट में ये गेम का माहौल कैसा है, इसका प्रमोशन कैसा हो रहा है और आपका तजुर्बा क्या है, आपका एक्सपीरियंस क्या है? फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच. एंड 5 साल से हम ओडिशा रोलबॉल से जुड़े हुए हैं और हमारी जैसे कि आप जानते हैं उड़ीसा सरकार खेल को अभी ज़्यादा प्राथमिकता दे रही है और हम 5 साल में हमारा अचीवमेंट रहा कि बॉयज़ गर्ल्स अंडर 11, अंडर 14, 17 एंड 19 इस बार जो पहली बार आई है हमारी गर्ल्स की टीम सीनियर में पहली बार आई है. सो ये हमारी सबसे बड़ी बात है. हाँ, वी कुड नॉट मेक इट टू द क्वार्टर फाइनल्स बट नेवर माइंड, मोर टू कम इन द कमिंग ईयर्स. एंड हम इसको चाहते हैं कि गेम नॉट ओनली इंडिया, भारत के हर कोने में, हर स्टेट में, क्योंकि हमारा मेड इन इंडिया गेम है, अपना गेम है. सो ये बहुत आगे बढ़े और इससे हमारी इंटरनेशनल लुक जो ऑलरेडी है और उसको हम और भी आगे ले जा सकते हैं. और उड़ीसा से सरकार हमारा अभी नेक्स्ट प्लानिंग है कि हम एक नेशनल डाल रहे हैं अंडर 14 का, जो कि विंटर में या उससे पहले ही कर देंगे. और रही उड़ीसा सरकार की बात, जैसे आपको मालूम है हॉकी में सरकार बहुत आगे हेल्प कर रही है, प्रमोट कर रही है. और अपकमिंग टाइम में 17 आपका अंडर 17 फुटबॉल फीफा वर्ल्ड कप भी होने वाला है. सो हम चाहते हैं रोल बॉल भी ऐसे ही आगे बढ़े और उड़ीसा के नाम रोशन हो और देश का नाम रोशन हो. पार्थसारथी जेना, आपको बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. तर हे होते पार्थसारथी जेना. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. राजस्थानचा संघ हा काहीसा आक्रमक खेळताना दिसतोय. रोल बॉल उत्कृष्ट पास करतायत कर्णधार हिमांशू लांबा, विकी सैनी आणि विजय बराला. पाहूया गोल करतायत की नाही ते. आणि एक उत्कृष्ट गोल केलाय विकी सैनीनं जर्सी नंबर 6 न. गतविजेत्या महाराष्ट्राला डोकं वर काढायची जराही संधी त्यांनी दिलेली नाहीये. पुन्हा एकदा अटॅक करतायत राजस्थानचे खेळाडू. महाराष्ट्राचे डिफेंडर आहेत संजोग तपकीर, अरिंजय कलकेरी आणि संगीत हरगे. हे सगळे काहीसे संभ्रमात असल्यासारखे दिसत आहेत आणि त्याचा पुरा फायदा उठवत आहेत राजस्थानचे खेळाडू. महाराष्ट्राचा गोलकीपर गोल अडवण्यात अपयशी ठरतोय आणि आणखी एक गोल करण्यात यशस्वी झालाय जर्सी नंबर 6 विकी सैनी. पुन्हा एक सुंदर अंडर आर्म थ्रो आणि 6वा गोल करण्यात यशस्वी ठरलेत राजस्थानचे खेळाडू. स्कोर झालाय महाराष्ट्र 2 तर राजस्थान 6. शेवटचा मिनिट राहिलाय दुसऱ्या सत्रातला आणि संपूर्ण फायनल मॅच आपल्याकडे फिरवली आहे ती राजस्थानच्या खेळाडूंनी. कर्णधार हिमांशू लांबा आज त्याने सुंदर पास दिलेत आपल्या अटॅकर्सना. शेवटचे काही सेकंद सामना संपायला राजस्थानचे खेळाडू आज आपल्याला पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहेत तर महाराष्ट्राचे खेळाडू दुसऱ्या सत्रात काहीसे ढेपाळल्यासारखे दिसत आहेत. मॅच रेफरी जयप्रकाश सिंग यांनी शिटी वाजवत सामना संपल्याचं जाहीर केलं आहे आणि 18व्या राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे ते राजस्थान संघाने आणि त्यांचं पहिलं विजेतेपद आहे. तर महाराष्ट्राला उपविजेतेपदावर आज समाधान मानावं लागलं आहे. महिलांचा अंतिम सामना आता लगेचच सुरू होतोय. उत्तर प्रदेश विरुद्ध छत्तीसगड. विजेतेपदासाठी फेवरेट आहे तो उत्तर प्रदेशचा संघ, पण शेवटी हा खेळ आहे. जो संघ त्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी करतो तोच जिंकतो. पण महिलांच्या अंतिम सामन्यापूर्वी आपण भेटूया उत्तर प्रदेशची अंजली नायरला. आता आपण संवाद साधणार आहोत अंजली नायरशी. छत्तीसगडची कर्णधार आहे ती आणि तिने ह्या खेळापासूनच तिच्या क्रीडा कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेला आहे. अंजलि, सबसे पहले आपने रोल बॉल जैसे एक अलग गेम से हटके शुरू किया खेलना, तो फैमिली का सपोर्ट कैसा था और सपोर्ट के पहले इनकी रिएक्शन क्या थी? एक्चुअली हमारे छत्तीसगढ़ में बहुत न्यू था ये कॉन्सेप्ट. सो मेरे स्कूल से मुझे लेके गया कि एज अ स्केटिंग गेम एक स्टार्ट हुआ है, सो जस्ट सी व्हाट इट इज़.
So my family was completely supportive toward my game. Even my mom was the manager of team Chhattisgarh, and my father always took me for the practice, even me and my sister both together. And because of my parents only I am here what I am today. ये गेम खेलते वक्त आपको जो एक बोलता है एक आनंद कैसा मिलता है, और क्या ऐसे गेम है कि जो आप इसके इतना प्यार कर रही हो? एक्चुअली ये गेम खेलने से पहले मीन्स ऑब्वियसली हम लोग सब बहुत कॉमन लाइफ जी रहे थे, बट ये गेम ने अंजलि नायर को एक्चुअली बनाया है. मीन्स व्हाट आई एम टुडे इज़ बिकॉज ऑफ रोल बॉल. मेरा पहचान या तो मेरा सेल्फ कॉन्फिडेंस, अगर आज मैं कहीं पे जाके कुछ कर पा रही हूँ तो वो कॉन्फिडेंस मुझे इस गेम ने दिया है. एंड आई कांट एक्सप्लेन यू व्हाट दिस गेम इज़ फॉर मी. दैट्स इट. फेडरेशन कप जो हुआ था वो आपने जीता था, और इससे पहले जो टूर्नामेंट हुई थी वो आपके लिए एक यादगार थी. आप कैप्टन भी टीम की, तो आपने अपने खिलाड़ियों को, साथी खिलाड़ियों को कैसे मोटिवेट किया? हम लोग एक्चुअली सब अलग अलग डिस्ट्रिक्ट से हैं, बट हमारी टीम की यूनिटी काफ़ी अच्छी है. सो सबसे फर्स्ट फेडरेशन कप जो हुआ था, दैट वाज द फर्स्ट फेडरेशन कप, एंड इट वाज वेरी इंपॉर्टेंट बिकॉज वो टाइटल जो जीतता है ऑब्वियसली इट विल बी अ हिस्टोरिक मोमेंट. सो हम लोग रेगुलरली सुबह शाम दोनों टाइम प्रैक्टिस करते थे, एंड ऑब्वियसली जब हम साथ में प्रैक्टिस करते हैं तो एक सेल्फ कॉन्फिडेंस और टीम बॉन्डिंग बढ़ती है. एंड मेरी टीम कम्प्लीटली इतनी सपोर्टिव है कि अगर मैं कुछ उनसे बोलूँ सो द रिस्पॉन्स आई गेट इज़ वेरी यूनाइटेड. सो इट्स नॉट दैट डिफ़िकल्ट फॉर मी टू हैंडल माई टीम बिकॉज दे आर रियली गुड वंस. पढ़ाई में आपको कितना सपोर्ट मिला है इस गेम का, कितना फ़ायदा हुआ है? एक्चुअली इस गेम का फ़ायदा ये हुआ है बिकॉज इस गेम में हर मोमेंट में आपका बैलेंसिंग एंड आपका सेल्फ कॉन्फिडेंस जज होता है. आपका इस गेम के कारण मेरा फिज़िकल फिटनेस बहुत ज़्यादा बढ़ा है, जिसके कारण मेरा कंसंट्रेशन एंड ऑब्वियसली पेरेंट्स का ये था कि अगर गेम में आ रहे हो सो यू हैव टू बी गुड इन स्टडीज़ टू. सो हमारा एक मेन रहता था कि अगर खेल रहे तो चलो कुछ अच्छे से पढ़ के भी दिखा दे, अदरवाइज़ प्रॉब्लम हो जाएगी. सो उसके कारण भी पढ़ाई में, इस गेम के कारण हमने पढ़ाई को भी बहुत सीरियसली लिया था. अंजली को शुभकामनाएं देते हैं फायनल के लिए. धन्यवाद. अंतिम फेरीला प्रारंभ होण्यापूर्वी आपण संवाद साधणार आहोत चेतन भांडवलकर यांच्याशी. चेतन भांडवलकर हे भारतीय रोलबॉल महासंघाचे सेक्रेटरी आणि फिटनेस ट्रेनर आहेत. सगळीकडे लॉकडाऊन असताना सगळे खेळाडू, प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती देशातला घरामध्ये अडकून पडला होता. ह्याचा सर्वात जास्त फटका खेळाडूंना बसला होता. अशा वेळेस या खेळाडूंचं फिटनेसचं जे आव्हान होतं ते कसं पेललं आपण हे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नमस्कार चेतनजी. नमस्कार. नमस्कार. मी जो उल्लेख केला की लॉकडाऊनमध्ये प्रत्येक नागरिकाची खूप वेगळीच अवस्था झाली होती, कठीण अवस्था होती, आणि खेळाडूंचा तर रोज मैदानी संबंध असतो, जिमशी संबंध असतो. अशा वेळेस ह्या रोलबॉलसारख्या खेळामधल्या ज्या खेळाडूंचे फिटनेस आव्हान होते तुम्ही कसं पेललं? बेसिकली काय आहे, स्पोर्ट्स म्हटलं की 70% हा फिटनेसवर अवलंबून असतो आणि 30% हे स्किल असतं. सो लॉकडाऊन झालं तर मुलांना स्केटिंग किंवा ग्राउंडवर वर्कआउट करायला वेळच मिळत नव्हतं, म्हणजे बाहेर पडताच येत नव्हतं. सो मग आम्ही काय केलं की होम वर्कआउट चालू केलं. म्हणजे झूम प्लॅटफॉर्मवरनं आम्ही आहे ना, म्हणजे मी स्वतः झूम प्लॅटफॉर्मवरनं लिंक पाठवायचं मुलांना फिटनेससाठी, आणि मग घरात फिटनेस चालू केला. मग असं रोलबॉलला काय लागतं, स्ट्रेंथ लागतो, स्टॅमिना लागतो. सो त्या प्रकारचा आम्ही एक फिटनेस तयार केला, एक वर्कआउट तयार केला, आणि तो वर्कआउट आम्ही मुलांचा घ्यायला लागलो. मग रोज सकाळी एक बॅच चालायची 1.5 तासाची, आणि संध्याकाळी 1.5 तासाची बॅच चालायची. त्यामुळे काय झालं की, आणि हा प्रोग्राम आम्ही ऑल ओव्हर इंडियाच्या मुलांसाठी केला, की असंच नाही की फक्त महाराष्ट्र किंवा स्पेसिफिक पुण्यासाठी असं नाही चालू केलं. ऑल ओव्हर इंडियातले जे काही मुलं रोलबॉल खेळतात त्या मुलांसाठी म्हणून आम्ही चालू केलं, आणि ह्या मुलांनी खूप प्रतिसाद दिला आम्हाला, आणि त्यामुळे आम्हालासुद्धा खूप एनकरेजमेंट मिळालं की चला एवढी मुलं जर जॉईन होत आहेत फिटनेस ट्रेनिंगसाठी, तर आम्ही हा प्रोग्राम कंटिन्यू 1 वर्ष चालू ठेवला होता. आणि त्यामुळे मुलांना ह्याचा भरपूर फायदा झाला, कारण की नंतर जेव्हा सगळे ग्राउंड वगैरे ओपन झाले त्यावेळेस मुलांचा फिटनेस चांगला होता. फक्त त्यांचं जे काय बेसिक करायचं होतं स्केट्सवर होतं, ते नंतर मुलांनी कव्हरअप केलं. एक खेळाडू म्हणून आपण म्हणतो की एक स्पोर्ट्स स्पेसिफिक फिटनेस असतो, तर ह्या खेळाला कुठले मसल्स पॉवरफुल लागतात, त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ कुठे लागते, आणि ॲजिलिटी किंवा आपण ज्याला म्हणतो चापल्य ते कुठे लागतं, त्याच्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. बेसिकली हा गेम 3 गेमचं कॉम्बिनेशन आहे, हँडबॉल, बास्केटबॉल आणि स्केटिंग. सो सगळ्यात बेसिक फिटनेस जो आपल्याला लागतो तो कोर मसलचा लागतो. सेकंड इज शोल्डर मसल्स आणि थाय मसल. सो त्याच्यावर आम्ही वर्कआउट जास्ती करतो, कारण काय शोल्डर मसल का स्ट्रॉंग पाहिजेत, तर कंटिन्यू बॉल शूट करायचा असतो. सो त्या हातामध्ये तेवढी पॉवर पाहिजे. लेग वर्कआउट का, कारण काय पूर्ण 40 बाय 20 मीटरचं कोर्ट आपल्याला स्केट्सवर पळायचं आहे. सो त्या पळण्यासाठी स्ट्रेंथ लोअर बॉडीमध्ये पाहिजे. आणि कोर मसल तर सगळ्यांना माहिती आहे, कोर मसलचा सगळ्यात इम्पॉर्टन्स किती आहे. कोर मसल जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही कुठलाच गेम खेळू शकत नाही. सो आम्ही बेसिकली ह्या 3 गोष्टींवर फार कॉन्सन्ट्रेट केलं मुलांच्या फिटनेससाठी.
पालकांचा तुम्हाला काही फीडबॅक मिळाला का? कारण खेळाडू जो खेळत असतो त्याच्या पालकांचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो आणि अनेकदा कसं असतं की पालकांना त्यांना नॉलेज देणं किंवा त्यांना जागरूक करणं अशा अर्थाने तुमचे काही अनुभव आहेत का? स्पेशली आम्ही लॉकडाऊनमध्ये काय प्रोग्राम केलेला की मुलांची इंटरॅक्शन तुटलं होतं सगळ्यांशी. सो आम्ही हे जोडून ठेवण्यासाठी मुलांना एंगेज ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम केले स्पोर्ट्स संदर्भात. म्हणजे जसं आम्ही फिटनेस केला, तसं रोलबॉलचे क्विज केले, तसं रोलबॉलवरची माहिती जनरल नॉलेज वाढवण्यासाठी आम्ही त्यांचे वर्कशॉप्स ठेवले. मग त्याच्यानंतर जे इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबरचं एक सेशन ठेवलं. प्रत्येक इंटरनॅशनल प्लेयरला रोज एक दिवस बोलवायचो आम्ही आणि त्यांनी सगळ्यांनी त्याचा एक्सपिरियन्स शेअर करायचा. ह्याच्यामुळे काय झालं की आमचं नातं फक्त मुलांपर्यंत न राहता सर्व त्यांच्या घरातल्या पालकांशी आणि कुटुंबांशी जोडलं गेलं आणि त्यामुळे आज आम्हाला नुसती मुलं नाहीत तर त्यांचे सर्व पालक आमच्यासोबत जोडले गेले आहेत मनाने. रोलबॉलमध्ये ज्याला म्हणतो आपण की कीप द बॉल रोलिंग, ते तुमचं जे ब्रीद आहे ते तुम्ही सार्थ ठरवलं. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. पुरुषांच्या अंतिम सामन्यानंतर सुरुवात झाली ती महिलांच्या अंतिम फेरीतील सामन्याला. हा अंतिम सामना आता रंगतोय उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या 2 महिला संघादरम्यान. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात छत्तीसगडनं राजस्थानचा 4-2 असा पराभव केला, तर उत्तर प्रदेशनं यजमान महाराष्ट्राला 3-1 असं पराभूत केलं. महिलांच्या साखळी गटात अनेक तुल्यबळ संघांना पराभवाचा फटका बसला, पण या 18व्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्तर प्रदेश संघानं आपलं चांगलं वर्चस्व राखलंय. तर पाहूया आता अंतिम सामन्यात ते काय करतायत. एक नजर टाकूया दोन्ही महिला संघांवर. उत्तर प्रदेशचा संघ असा आहे: सुनीता गुप्ता कर्णधार, अंजली, इशिका गुप्ता, काशिका यादव, आयुषी मिश्रा, रितिका चौधरी, कृष्णाक्षी, जान्हवी, अंजली गुप्ता, जैनाब फातिमा, के प्रियांशी आणि गोलकीपर प्राची पाचौरी. प्रशिक्षक आहेत मनीष श्रीवास्तव आणि टीम मॅनेजर रवींद्र कपिल. छत्तीसगडचा संघ असा आहे: अंजली नायर कर्णधार, एम सुती, नम्रता ठाकूर, परमदीप कौर, ईशा साहू, स्टेया द्विवेदी, तृप्ती साहू, कल्पना मेहता, अनिशा नायर, आरती आणि गोलकीपर सुभद्रा पटनायक. प्रशिक्षक आहेत अर्चना कौर आणि टीम मॅनेजर सरिता देवी. छत्तीसगडनं आता टॉस जिंकलाय आणि बॉल करण्याचा निर्णय घेतलाय. पुरुषांच्या सामन्याप्रमाणेच हा महिलांचा सामना होणार आहे 2 सत्रात. 25 मिनिटाचं एक सत्र आहे या खेळात आणि 2 सत्रांमध्ये 10 मिनिटांचा एक ब्रेक देखील असणार आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि उत्तर प्रदेशच्या संघाचं आक्रमण सुरू झालं आहे. इशिका गुप्ता जर्सी नंबर 2, सुनीता गुप्ता जर्सी नंबर 3 आणि कृष्णाक्षी जर्सी नंबर 7. पाहूया आता काय करतायत ते. दरम्यान रोल बॉल आहे जर्सी नंबर 6ची खेळाडू रितिका चक्रवर्ती हिच्याकडे आणि एक सुंदर गोल रितिकाचा तिला पास दिला होता सुनीता गुप्तानं आणि चपळतेनं तिनं तो पास घेत गोल केला. त्यामुळे उत्तर प्रदेशचा स्कोअर आता झाला आहे 1 तर छत्तीसगड 0. पहिल्याच मिनिटात गोल केला आहे उत्तर प्रदेशनं. आता पाहूया छत्तीसगड काय करते ते. पुन्हा रोल बॉल आहे आणि अनिता नायरकडे. तिने पास दिलाय सुतीकडे. पाहूया सुती काय करते ते. तिने दिला ईशा साहूकडे. ईशा साहू धावत जाते ती गोल पोस्टकडे आणि एक सुंदर गोल. जर्सी नंबर 5 ईशा साहूनं छत्तीसगडचं खातं उघडलंय. 6 मिनिटाचा खेळ झालाय. पहिल्या सत्रातली अजून 19 मिनिटं बाकी आहेत. अटीतटीचा सामना सुरू आहे. पहिल्याच मिनिटाला उत्तर प्रदेशनं गोल केला तर आता 6व्या मिनिटाला छत्तीसगडनं गोल करून बरोबरी केली आहे. 1-1 अशी बरोबरी झाली आहे. छत्तीसगड संघाचे सपोर्टर्स इथे उपस्थित आहेत आणि सहकारी देखील आहेत. छत्तीसगड रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय बघेल आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहेत श्रीधर पोद्दार. माझ्याबरोबर छत्तीसगड संघटनेचे अध्यक्ष आहेत विजय बघेल. हे खासदार आहेत. दुर्ग छत्तीसगड हा त्यांचा मतदारसंघ आहे. या खेळाचा छत्तीसगढ़ प्रसार होने से बड़ा पुढाकार घेतलेला है। आइए हम उनके साथ बात करते हैं। विजय जी, आपका स्वागत है। रोल बॉल जैसा गेम और छत्तीसगढ़ जैसा राज्य, ये कॉम्बिनेशन कैसे आपने मिला बनाया? जी बहुत बहुत धन्यवाद।
और सभी देखने वालों को, सुनने वालों को बहुत नमस्कार। आज मुझे पुणे में आके बहुत अच्छा लग रहा है और मैं तो अपने इस रोल बॉल के इस 18वीं जो प्रतियोगिता हो रही है उसमें भागीदारी निभाने और मीटिंग में भाग लेने आया था। मैं रोल बॉल से लगभग 10-15 साल से जुड़ा हूँ और जब से मैं इस खेल से जुड़ा हूँ मेरे मन में भी एक रोमांच जागृत हुआ है, क्योंकि हमारे राजू दबाड़े जी इसको आज से 19 साल पहले सन 2003 में इसी पुणे की मिट्टी की धरती में उन्होंने इसकी खेल की शुरुआत की और आज सौभाग्य से हमारे देश का खेल, हमारे देश से विकसित हुआ खेल, भाई राजू जी के माध्यम से विकसित हुआ खेल, ये पूरे वर्ल्ड में लगभग 55 देश के ऊपर देशों में ये खेली जा रही है। इतने देश खेल रहे हैं और हमारे 30 प्रदेश हिंदुस्तान में खेल रहे हैं। आज आप देख रहे हैं 24 टीमें यहाँ भाग लेने आई हैं, गर्ल्स और बॉयज़ की, और ये जो रोमांच भरा खेल देख रहे हैं इसमें स्पीड भी है, रोमांच भी है और ताकत भी है। ये थोड़ी महंगी खेल है लेकिन फिर भी आज लोग धीरे धीरे इससे जुड़ते जा रहे हैं और उसी का प्रतिफल है कि 55 से ज़्यादा देश और यहाँ पे अपने 30 से स्टेट यहाँ खेल रही हैं। मला वाटतं की रोलबॉलचा हा खेळ पण खेलो इंडियामध्ये जावा म्हणून बरेच प्रयत्न सुरू आहेत। विजयजीने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। विजय जी, ये बताइए कि ये जो गेम है रोल बॉल का, ये खेलो इंडिया में जाए इसलिए आपकी ओर से क्या प्रयास किए जा रहे हैं? स्वाभाविक है, हम अगर इस खेल से जुड़े हैं तो इस खेल का और प्रोग्रेस हो, गांव-गांव तक पहुंचे। और आज देख रहे हैं कि वर्ल्ड कप में हमारे बच्चे 5 वर्ल्ड कप हुए हैं, उसमें हमारे देश के बच्चे 4 बार गोल्ड मेडल लेके आए हैं। हमारी बच्चियाँ 3 बार वर्ल्ड कप हुए हैं, उसमें 2 बार गोल्ड मेडल लेके आई हैं। तो स्वाभाविक है इस खेल को हम नीचे स्तर तक ले जाएं। और आज माननीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी ये चाहते हैं गांव-गांव में हर खेल विकसित हो। खासकर हमारे देश में जो इजाद हुआ ये खेल है रोल बॉल का, वो नीचे स्तर पर, ग्रामीण स्तर पर जाए। और खेलो इंडिया का कॉन्सेप्ट इसीलिए माननीय प्रधानमंत्री जी ने लाया है। हमारे स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकुर जी जो कैबिनेट मंत्री है और हमारे MOS प्रमाणिक जी, ये दोनों से मैंने मुलाकात की है। मैंने निवेदन किया था कि अभी ये मई में आने वाले समय में, जून के महीने में जो खेलो इंडिया है उसमें भी इसको जोड़ा जाए, क्योंकि पहले इस बात की चर्चा नहीं हो पाई थी, इसलिए जल्दी में शायद ये नहीं हो पाया। लेकिन मैं विश्वास है मुझे कि हमको बहुत जल्दी, यानी आने वाले वर्ष में जो खेलो इंडिया होगा उसमें हमारी ये खो-खो रोल बॉल की टीम को हम वहाँ पे सम्मिलित करवाएंगे। हम देख रहे हैं कि यहाँ पे छत्तीसगढ़ की टीम जो है वुमेंस की, लड़कियों की, ये बहुत अच्छा परफॉर्मेंस कर रही है। तो लड़कियों को ये खेल में लाने के लिए कोई अलग से प्रयास करने पड़े कि एक छत्तीसगढ़ में ऐसा माहौल है जो स्पोर्ट्स के लिए बहुत एनकरेजिंग है, क्या बताएंगे? निश्चित रूप से, और हम लगे हुए हैं और हमारी बच्चियाँ बहुत मेहनत कर रही है। हमारी जो कोच और हमारी सेक्रेटरी है अर्चना कौर जी, उसका मेहनत का प्रतिफल है। पहले शुरुआती दौर में अजय द्विवेदी जी थे जिनका स्वर्गवास हो गया, और वो लोग लगातार इस मेहनत से लगे हैं। आज उसका प्रतिफल है कि हमारी बच्चियां आज टॉप पे हैं। हमारे बच्चे भी अच्छे खेलते हैं, थोड़ा सा उनमें टीम भावना वो जो आए उसके लिए हम प्रयास कर रहे हैं। और जिस तरह बच्चियां प्रोग्रेस कर रही उसी तरह हमारे लड़के भी प्रोग्रेस करें। जो कई बार हमारे बच्चे भी ऑल इंडिया टूर्नामेंट में वो स्वर्ण पदक प्राप्त किए हैं, प्रथम स्थान प्राप्त किए हैं। लेकिन हो सकता है कुछ कमी हमारे से रह गई हो, उस कमी को हम पूरा करते हुए और अच्छा क्या फैसिलिटी दे सकते हैं इन बच्चों को, उसको देने का भरसक प्रयास करेंगे, ताकि हमारा छोटा सा छत्तीसगढ़ जहां खेल की बहुत सारी संभावनाएं हैं उसको हम और ज़्यादा विकास दे सकें। एक चीज़ और बता दूं कि मैं वेट लिफ्टिंग संघ का भी वहाँ छत्तीसगढ़ का अध्यक्ष हूँ, प्रेसिडेंट हूँ, और उसके नाते मैं बताना चाहता हूँ गर्व के साथ कि हमारी एक बच्ची भी वर्ल्ड टूर्नामेंट हुआ था, उसमें वो कांस्य पदक प्राप्त की है, ब्रॉन्ज मेडल प्राप्त करके वर्ल्ड में आई है। अभी हमारे 5 नेशनल में 6 बच्चे पदक हासिल किए हैं, तो ये हमारी उपलब्धि है। इसलिए मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ एक्चुअल में, लेकिन आज मुझे सौभाग्य मिला है कि रोल बॉल और वेट लिफ्टिंग को मैं आगे बढ़ाऊँ। उसके लिए हम पूरे टीम भावना से लगे हुए, हमारे पूरे पदाधिकारी।
राजनीती आणि खेळ ह्याचं कॉम्बिनेशन बघितलं की वेगवेगळी चर्चा होते आपल्या देशामध्ये, पण आपल्यासमोर आता एक वेगळं उदाहरण आहे जे अनुकरणीय उदाहरण आहे, उदात्त उदाहरण आहे. तर हे होते खासदार आणि छत्तीसगड रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय बघेल. आणि आज या महिला गटाच्या अंतिम सामन्यात त्यांनी खास हजेरी लावली आहे. आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. छत्तीसगडचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला आहे, तेव्हा त्यांच्या कामगिरीकडे विजय बघेल यांचं जातीने लक्ष असेल. आणि या महिला खेळाडू देखील त्यांचा विश्वास पूर्ण करतील अशी आशा आहे. त्या देखील चांगली कामगिरी करतील. पहिल्या सत्राअखेर स्कोअर होता उत्तर प्रदेश 1 आणि छत्तीसगड 1. अंजली नायर छत्तीसगडची कर्णधार अटॅक करण्याच्या तयारीत दिसते. तिने पास दिलाय तृप्ती साहूकडे गोल करण्याचा प्रयत्न, पण अपयशी ठरलाय. चांगला गोल अडवलाय उत्तर प्रदेशची गोलकीपर प्राची पाचौरीने. या स्पर्धेत तिनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे आतापर्यंत. उत्तर प्रदेशची खेळाडू कृष्णाक्षी रोल बॉल घेत पुढे सरकते. तिनं पास दिला अंजलीकडे, पण गोल करण्यात तीही अपयशी ठरली आहे. परत रोल बॉल आलाय तो कृष्णाक्षीकडे. पाहूया काय करते ती. आणि एक अप्रतिम फील्ड गोल केलाय तिनं. छत्तीसगडच्या डिफेंडर्सनं चकवत अगदी गोल पोस्टच्या जवळ जात तिनं हा गोल केलाय. काहीशी अपयशी ठरली उत्तर प्रदेशची गोलकीपर सुभद्रा पटनायक. आणि आता दुसरं सत्र संपायला 2च मिनिटं बाकी उरली आहेत. रोल बॉल आहे आता छत्तीसगडची कर्णधार अंजली नायरकडे. उत्तर प्रदेशच्या डिफेंडर्सनं चकवत ती गोलपोस्टच्या जवळ पोहोचते. गोल करण्याचा प्रयत्न, स्कूप करत तिनं गोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता एक गोल झाला आहे. एक लकी गोल म्हणावा लागेल, कारण हलकासा स्कूप करत तिनं थ्रो केला होता. पण उत्तर प्रदेशची गोलकीपर प्राची पाचौरी काहीशी गोंधळली आणि आनंदोत्सव करतायत छत्तीसगडचे खेळाडू, कारण खेळ संपायला 1 मिनिट उरलाय. 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ असेल दोन्ही संघांना विजेतेपद पटकावण्यासाठी. तोपर्यंत आपण भेटूया सुष्मिता सुब्रमण्यम हिला, जी भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. आपल्या देशामध्ये खरं तर शिक्षणासाठी शहर बदलण्याची, वेगळ्या देशात जाण्याची पद्धत आहे. पण माझ्याबरोबर एक अशी मुलगी आहे की जिनी खेळासाठी तिचं शहर बदललं, तिचं राज्य बदललं. सुष्मिता सुब्रमण्यम, भारतीय संघाची कर्णधार. सुष्मिता जी, आपने जब ये खेल खेलने के लिए सुना कि पुणे जाना है और पुणे जाने का जो डिसीजन था, ये जो डिसीजन मेकिंग प्रोसेस है ये कैसे हो गई? आपके फैमिली का कितना सपोर्ट था? मैं तो इसके पहले भी बोली, मैं तो प्रॉपर गांव की हूँ पूरी, तो वहाँ से यहाँ तक पहुँचना तो बहुत बड़ी बात है. और ये पूरा मेरे पेरेंट्स के सपोर्ट की वजह से. मैं खुद भी इतना सोची नहीं मैं जाऊँ उधर तक, मैं पूछी भी नहीं. तो उन्होंने खुद से आके मुझे, तुम इधर पढ़ाई करो, तुम्हारा हिंदी ये होगा और तुम्हारा स्किल्स भी बढ़ेंगे और सब जगह तुम प्रैक्टिस कर सकते हो करके मेरे को यहाँ पे उन्होंने एडमिशन लेके, सब कुछ मेरे पेरेंट्स की वजह से. उनका सपोर्ट था. मैं खुद भी नहीं पूछी, उनको पता है मेरा इंटरेस्ट क्या है, तो उनकी वजह से. पुणे आने के लिए तो खेल का एक बहाना था, मतलब एक जो बोलते हैं कि एक इंटेंशन था. तो पढ़ाई और खेल ऐसा जो एक अलग कॉम्बिनेशन है, मतलब ये डिफ़िकल्ट है बहुत दोनों जगह पे कॉन्सेंट्रेट करना. तो कैसा आपने ये मुश्किल किया एक बड़े शहर में, नए शहर में? मेरा पहले जब मैं पुणे आई थी तब मेरे को कुछ पता नहीं था, भाषा नया था और सब चीज़ें नए थे. मुझे कुछ, अभी भी मेरा हिंदी इतना अच्छी नहीं है, पर फिर भी सब कुछ मैनेज करके आना तो बहुत मुश्किल थी. और तभी मेरा बोर्ड एग्ज़ाम्स के पहले भी मेरा मैचेस चले, तभी भी मैं वर्ल्ड कप खेलती थी 10th बोर्ड एग्ज़ाम के टाइम भी. तो तभी बहुत मुश्किल था मेरा सब चीज़ें मैनेज करना. तो वहाँ पे स्कूल में स्पेशल क्लासेस सब कुछ होता था, तो उसमें कैसे भी मैनेज करके कुछ तो बोर्ड एग्ज़ाम में कितना एडमिशन हो सकता है उतना मेरा होके निकल गया. ठीक है, तो ठीक था. आप चेन्नई से पुणे आई तो आपको लगा था कि एक दिन ऐसा आएगा कि जब आप ये टीम की, इंडिया की कैप्टन बनोगी? मुझे तभी कोई आइडिया नहीं था मैं इस गेम में इतना दूर तक पहुंचूंगी. इस गेम मेरा पूरी लाइफ बदल गया है. मेरा कभी ये नहीं था कि मैं कैप्टन बनूंगी, पर क्योंकि कभी इंडिजीनियस गेम है, महाराष्ट्र से बॉर्न हुई है, पर महाराष्ट्र के अलावा कोई और स्टेट से अभी तक कोई भी कैप्टन नहीं बना है. मैं अकेली लड़की हूँ, वो भी साउथ साइड से अकेली लड़की हूँ जो कैप्टन बनी हूँ दूसरे स्टेट से. तो वो तो और भी खुश की बात है मेरे लिए. एक खिलाड़ी बनने के दौरान आपका एक्सपीरियंस और एक कैप्टन बनने के बाद आपका एक्सपीरियंस ये कैसा है?
मैं जब तक खेलती थी हमारा टीम गेम है, पर फिर भी हमारा खुद का गेम देखो, खुद का गेम ठीक करो, कुछ प्रॉब्लम नहीं होनी चाहिए मेरी वजह से मेरी टीम को, इतना था मेरा। पर जब मैं कैप्टन बन गई तब सबका गेम वॉच करो, क्या होता है, कैसे होता है। पहली चीज़ तो हमारे गेम से ज़्यादा तो हमारा इमोशनल और हमारे मेंटल एबिलिटी सबका कैसा है, वो सब ये करना, सबसे मिलके ये करना, वो बहुत बड़ी सी चीज़ था। और मेरे लिए तो बहुत बड़ा सा वो like being a youngest captain, it was very difficult for me to manage, but my coach and my team management, everyone helped me very well so that I can come through all these problems. जैसे कि मैंने जिक्र किया कि एक नया गेम था, नया शहर था, और आपने जिक्र किया कि आपको कोचेस का बहुत सपोर्ट मिला। तो आप महाराष्ट्र में आई हो, महाराष्ट्र एक एजुकेशन का भी हब बोलते हैं, स्पोर्ट्स सिटी है ये बालेवाड़ी, तो पूरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स के लिए जाना जाता है। तो यहाँ आपने क्या पाया जो आपको एक ऐसी याद बताइए कि जो आपको लगा कि नहीं ये मेरे दिल में हमेशा रहेगा? ये जो जगह है बालेवाड़ी, ये यहाँ पे मैं 4 साल के बाद आ रही हूँ, पर 4 साल के पहले मैं हमेशा यहाँ पे रहती थी हर दिन। लाइक मेरा 9 से लेके मैं पुणे में थी और सब छुट्टी में हमारा कैंप इधर ही होता था, तो 1 महीने पूरी यहाँ निकल जाती, सीधा 10th जाती हूँ, फिर वापस 10th का छुट्टी में यहाँ पे रहती हूँ, फिर सीधा 11th जाती हूँ। घर कहीं नहीं कभी, 4 साल में मैं यहाँ पे ही थी, पूरा हमारा कैंप सब कुछ यहाँ पे होता। उससे बहुत अच्छी चीज़ क्या मिली हमें, इतना एडवांस फिटनेस मिला था और इतना एडवांस फूड, सब चीज़ें। गेम तो नया था पर जो भी दूसरे स्पोर्ट्स को मिल रहा था उसमें कोई भी कमी नहीं था हमारे लिए। वो कैंप्स, वो दिन में मैंने बहुत कुछ स्किल सीखा, क्योंकि हमारे लिए भी, हमारे स्टेट के लिए भी ये बहुत नया गेम था, तभी हम लोग लर्न कर रहे थे। तो यहाँ पे आने के बाद मेरा लाइक बहुत सारा 1 महीने पूरा यहाँ पे स्पेंड करने की वजह से और मेरा गेम अच्छा बढ़ा। और यहाँ इस ग्राउंड तो बहुत स्पेशल बॉन्ड है मेरे लिए, क्योंकि सब चीज़ें यहाँ पे हुई थी। तो अभी 3 साल के बाद आ रही हूँ, तो अभी भी नाउ ऑल्सो आई फील लाइक होम। एक इंडियन कैप्टन होने के नाते आपके टारगेट्स क्या है, आपके एम्बिशन क्या है देश के लिए, आपके लिए? हम सब के लिए मैं बोलूँगी, इंडियन कैप्टन की ये नहीं, हम सब हर एक प्लेयर को ओलंपिक खेलना है यहाँ पे, क्योंकि ये गेम जो है इंडिया डोमिनेट करती है। तो अगर ओलंपिक में जाएगा तो हम हमेशा नंबर 1 रहेंगे। तो ये मैं सब प्लेयर्स के हिसाब से बोल रही हूँ, मेरा एक का नहीं, सबका ड्रीम है ये। तो बहुत सारे प्लेयर्स है जो बहुत अच्छे, लाइक बहुत जितना आप सोच भी नहीं सकते उतना आइडियली खेलते हैं। तो ये कबड्डी, क्रिकेट, ये सब भी है, और ये गेम तो बहुत आगे जाएगा अगर ओलंपिक में आएगा तो। टेलीकास्ट जितना हो सकता है, ये गेम के लिए बहुत लोग क्रेज़ है, लाइक ये इतना फास्टेस्ट गेम है, तो बहुत अच्छी गेम है ये गेम, पहुँचनी चाहिए बहुत लोगों को। आपको शुभकामनाएं देते हैं और ओलंपिक के लिए ये गेम क्वालिफाई हो जाए और आप अपने देश का नेतृत्व करें, ऐसी शुभकामनाएं देते हैं। थैंक यू सो मच। पहिल्या सत्रात 1-1 तर दुसऱ्या सत्रात 2-2 अशी दोन्ही संघांची बरोबरी झाली आहे। त्यामुळे 10 मिनिटांचा हा अतिरिक्त वेळ आता दोघांना मिळणार आहे। तेव्हा बघूया उत्तर प्रदेश जिंकताय की छत्तीसगड। आणि आता रोल बॉल आहे एम सुतीकडे, आणि एक सुंदर असा गोलपोस्टच्या उजव्या बाजूला वरच्या कॉर्नरला अचूक नेम धरत तिनं हा गोल केलाय। सामना सुरू होऊन काही सेकंदातच हा गोल केलाय छत्तीसगडनं। त्यांचा स्कोअर झालाय 3 तर उत्तर प्रदेश 2। उत्तर प्रदेश आता काय करताय ते बघायला हवंय। दोन्ही संघ उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड तसे दोघेही आता तुल्यबळ दिसत आहेत। दोन्ही संघ आज ॲग्रेसिव्ह खेळताना दिसत आहेत, पण डिफेन्स मात्र उत्तर प्रदेशचा चांगला दिसतोय। विशेष म्हणजे त्यांची गोलकीपर प्राची पाचौरी। डिफेंडर्स होते कर्णधार सुनीता यादव, स्वतः रितिका चौधरी आणि काशिका यादव। निर्धारित वेळेत बरोबरी झाल्यामुळे दोन्ही संघांना 10 मिनिटं अतिरिक्त वेळ देण्यात येतोय। त्यात सरशी केली आहे ती छत्तीसगड संघानं, आणि स्कोअर आहे छत्तीसगड 3 आणि उत्तर प्रदेश 2। हा अंतिम सामना बघायला खास दिल्लीहून आले आहेत साई अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे निवृत्त कार्यकारी संचालक सुधांशु शेखर रॉय। आणि अंतिम सामन्यादरम्यान आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसा हा रोलबॉल खेळ आता लोकप्रिय होतोय ते, आणि मैदानातून त्यांच्याशी संवाद साधतायत श्रीधर पोतदार। या स्पर्धेच्या निमित्ताने इथे वेगवेगळे प्रतिनिधी आलेले आहेत। हे खरं तर प्रतिनिधी नसून ह्या खेळाचे चाहते आहेत, समर्थक आहेत। अशाच एका चाहत्याशी आपण आता संवाद साधणार आहोत। त्यांचं नाव आहे सुधांशु शेखर रॉय। स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साई
त्याचे ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, आता ते रिटायर झालेले आहेत. 2011 में वर्ल्ड कप के निमित्त त्यांनी पहिल्यांदा ही स्पर्धा पाहिली. सर 2011 में आपने ये गेम पहली बार देखा और तब से ये गेम से आपका लगाव है, जुड़ाव है. एक गवर्नमेंट के ऑफिसर होने के नाते आपने ये गेम को कैसे सपोर्ट किया है और इस गेम के बारे में आपको क्या लगता है? देखिए, सबसे पहले तो 2011 में हम इसलिए आए थे देखने के लिए कि ये गेम है क्या. जब हमें ये लगा कि ये जो गेम है वो इंटरनेशनल रिक्वायरमेंट्स मीट करता है, क्योंकि इसमें बहुत स्पीड है, बहुत ही स्किल चाहिए, हर तरह का एक्सप्लोसिव चाहिए, इंड्योरेंस चाहिए और बॉल का भी नॉलेज होना चाहिए और स्पीड का, स्केट्स का भी नॉलेज होना चाहिए. तब हमको लगा कि ये खेल जो है, चूँकि इंडिया का खेल है, इंडिया में बन रहा है, तो इसको प्रमोट करना चाहिए. तो फिर जो है नॉर्मल एक रूटीन होता है, हमारे पास आता है मिनिस्ट्री से कि कैसा खेल है, हमारी रिकमेंडेशन क्या है. तो उस वक्त हमने इनको रिकमेंड किया था कि हाँ ये खेल अच्छा है और चलेगा, यूथ के लिए भी बहुत अच्छा है, फिटनेस का भी अच्छा लेवल इसमें रहेगा. ये टूर्नामेंट के दौरान आपको ऐसी कोई आपकी याद या आपको कोई ऐसा माहौल जिसका लगा हो, ये बारे में क्या कहेंगे? इस फेडरेशन ने बहुत मेहनत की है. मेहनत इस सेंस में की है कि इनके रूल बुक्स जो बनाए हैं, इनके जो ट्रेनिंग मैनुअल्स बनाए हैं, वो बहुत ही साइंटिफिक तरीके से बनाया है. और गवर्नमेंट ने अपनी तरफ से, चूँकि एक कोचिंग बेस होना चाहिए किसी भी खेल के लिए, तो वो कोचिंग बेस देने के लिए पिछले साल से NIS पटियाला ने मंत्रालय के अप्रूवल से इनका एक कोचिंग का कोर्स शुरू किया है, जिसमें पहली बार जो फर्स्ट बैच था उसमें 40 लोग थे और अभी करंटली एक 38 लोगों का, 38 लोगों का बैच चल रहा है. वो इसलिए है क्योंकि जब तक आपके पास एक कोचिंग का बेस नहीं होगा, एक ट्रेनिंग का तरीका नहीं होगा किसी खेल का, तब तक वो खेल चलने वाला नहीं है. क्योंकि रैंडम कोचेस बन के, और जिनको पता नहीं है, इंजरी का ही बहुत ज़्यादा चांस है इस खेल में, क्योंकि स्पीड बहुत ज़्यादा है. तो इसलिए हमने अपनी तरफ से कोशिश की है कि शुरू से ही इनको एक कोचेस का बेस बनाए और अच्छी तरीके से ट्रेनिंग हो जो भी नए बच्चे आते हैं. धन्यवाद. आणखी एक असफल प्रयत्न छत्तीसगडचा. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळलेलो आहोत. रोल बॉल गोल पोस्टच्या बाजूनी गेला. ईशा साहूनं प्रयत्न केला होता पण तो असफल ठरला. या रोल बॉल खेळासाठी आवश्यक आहेत त्या दोन गोष्टी, एक म्हणजे स्पीड आणि दुसरी ॲक्युरसी. छत्तीसगडचा संघ अटॅक करतोय पण यश मिळत नाही आहे. 7 मिनिटं होत आहेत. उत्तर प्रदेशकडून अटॅक करतायत इशिका गुप्ता आणि सुनीता गुप्ता. तर छत्तीसगडकडून अंजली आणि अनिशा नायर या दोघी बहिणी आहेत. अंजली नायर ही तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. अतिरिक्त वेळेपैकी आता फक्त 2 मिनिटं उरली आहेत. छत्तीसगडचा स्कोअर आहे 3 आणि उत्तर प्रदेशचा 2. दरम्यान उत्तर प्रदेशची खेळाडू आयुषी मिश्रा हिचा गोल करण्याचा प्रयत्न चपळ खेळाडू जर्सी नंबर 5 पण गोल अडवलाय. तो 36 गोलची गोलकीपर प्राची पाचौरी हिनं. अखेरची 2 मिनिटं आता उरली आहेत, त्यामुळे विजेतेपद कोणाला मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोन्ही संघात चुरस आहे. एक वेगवान गेम बघायला मिळतो आपल्याला. उत्तर प्रदेशचा आणखी एक अटॅक, गोल करण्याचा प्रयत्न इशिका गुप्ता हिचा, पण बॉल लागलाय गोल पोस्टच्या वरच्या खांबाला. रोल बॉल पुन्हा उत्तर प्रदेशकडे. कृष्णाक्षी बॉल घेऊन गोल करण्याचा प्रयत्न करते पण ती देखील अपयशी ठरली आहे. दरम्यान मॅच रेफरी जयप्रकाश सिंग यांनी फाऊल दिलाय छत्तीसगडच्या खेळाडूंना आणि त्याचा फायदा मिळालाय उत्तर प्रदेशला. पेनल्टी मिळाली आहे त्यांना आणि पेनल्टीवर गोल करायला येते जर्सी नंबर 2 इशिका गुप्ता. तिनं थ्रो केलाय पण खूप छान अडवलाय छत्तीसगडची गोलकीपर सुभद्रा पट्टनायक हिनं आणि पुन्हा गोल करायला धावली आहे ती इशिका गुप्ता, पण दुसऱ्यांदाही ती अपयशी ठरली आहे. छत्तीसगडची गोलकीपर सुभद्राचं इथं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचा प्रयत्न, रितिका चौधरी हिचा, पण रोल बॉल गेलाय गोल पोस्टवरून. दोन्ही संघ दडपणाखाली खेळताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश 1 गुणासह आघाडीवर आहे आणि स्कोअर आहे उत्तर प्रदेश 3 तर छत्तीसगड 2. आता अखेरची काहीच मिनटं उरलेली आहेत अतिरिक्त वेळेची, तेव्हा पाहूया काय होत आहे ते. सगळ्यांचीच नजर आता टिकलेली आहे आणि कोण विजेतेपद पटकावतंय. रोल बॉल आता मात्र आहे छत्तीसगडकडे.
अटॅक करण्याचा प्रयत्न ईशा साहूचा, तिने पास केलाय अंजली नायरकडे, गोल करण्याचा प्रयत्न पण अडवला गेलाय. उत्तर प्रदेशची गोलकीपर प्राची पचौरी हिनं अटीतटीची झुंज सुरू आहे महिलांच्या अंतिम सामन्यात. निर्धारित वेळेत काहीसा संथ असा झालेला हा सामना आता अतिरिक्त वेळेत मात्र काहीसा वेगवान झालेला दिसतोय. आक्रमण आणि संरक्षण यांचा सुंदर मिलाफ सगळ्यांनाच बघायला मिळतोय आणि या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध छत्तीसगड सामना मात्र खूप रंगलाय. दरम्यान परत अटॅक करतो छत्तीसगडचा संघ. तृप्ती साहू हिनं पास दिलाय अनिशा नायरला आणि तिनं केलाय हा सुंदर गोल. सर्व डिफेंडर्सना चकवत तिनं हा गोल केलाय आणि पूर्णपणे फसली आहे ती उत्तर प्रदेशची गोलकीपर प्राची पचौरी. पुन्हा एकदा बरोबरी झाली आहे दोन्ही संघात 3-3 अशी. बालेवाडी इथलं हे संपूर्ण क्रीडा संकुल या सामन्याचा सुंदर अनुभव घेत आहे. एक पर्वणी ठरली आहे ही मॅच म्हणजे सगळ्या प्रेक्षकांसाठी. अटॅक आणि डिफेन्स यांचा सुंदर संगम बघायला मिळतोय. तसं स्पीड आणि ॲक्युरेसी यांची जुगलबंदी सुद्धा पाहायला मिळते. दोन्ही संघ आपली बाजी लावतायत आणि आपल्या सुंदर कामगिरीचं प्रदर्शन करतायत. दरम्यान रोल बॉल पुन्हा आलाय उत्तर प्रदेशकडे. इशिका गुप्ता गोल करण्याच्या तयारीत आणि एक सर्वोत्कृष्ट गोल. राईट कॉर्नरवरून तिने हा गोल केलाय. 1 मिनिटाहून कमी वेळ उरला होता. काही सेकंद उरले आहेत सामना संपायला आणि अतिरिक्त वेळेतल्या अखेरच्या सेकंदाला जर्सी नंबर 2 इशिका गुप्तानं हा गोल केलाय आणि स्कोर झालाय. त्यामुळे उत्तर प्रदेश 4 आणि छत्तीसगड 3 असा. आणि मॅच रेफरी यांनी शिटी वाजवत हा सामना जाहीर केलाय संपला असं. पहिल्या सत्रात 1-1 तर दुसऱ्या सत्रात 2-2 अशा बरोबरीनंतर अतिरिक्त वेळेत उत्तर प्रदेश संघानं 2 गोल करत 4-3 असा महिला गटाचा अंतिम सामना जिंकलाय आणि विजेतेपद पटकावलंय 18व्या राष्ट्रीय रोल बॉल अजिंक्य स्पर्धेचं.